सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा जरांगे पाटलांचं उपोषण सुरूच आहे। अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर देशामध्ये आंदोलन करू असं जरांगे पाटलांनी म्हटलं। मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय। 15 तारखेला अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर काय होतं ते समजेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। सरकारने काही केलं नाही केलं तरी त्यांच्या लक्षात येईल 15 तारखेला अधिवेशन अंमलबजावणी केली नाही, हैदराबादचं गॅजेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होतंय हे त्यांच्या लक्षात येईल। त्यांनी टप्पे पाडले, मी टप्पे पाडलेले आहेत ना आंदोलनाचे। आम्ही काय गाफील नाही, हे सरकारला चांगलं माहिती आमचे टप्पे म्हणजे काय कचरा असतो। यांना जर यांनी घेतलं नाही आणि अंमलबजावणी केली नाही तर यांना कळत महाराष्ट्रात काय होतं, महाराष्ट्रातले मराठ्यांची जात काय आहे हे लक्षात येईल। कारण त्यांना मी आवाजावं घालून विनंती केलेल्या त्याच्या आधी त्यांनी ध्यान नाही दिलं, त्याच्यामुळे त्यांचा आनंदी नाही घेतलं। तो कोणी असू द्या, आमच्याच मतदानाच्या जीवावर येईल, तो कोण झाला म्हणजे कोण जनतेच्या जीवावर झालेला आहे। त्यांना परत घरी हिंडायला लावायला आम्ही खंबीर आहेत। आता आम्ही 14 राज्यात एकत्र यायला लागलो हो, त्याला कळण का कसं असतं। 15 तारखेला फक्त तुम्ही अंमलबजावणी करू नका म्हणा, महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते ना जाते पुन्हा तर देशात आंदोलन 14 राज्य एकत्र होणार।